ओके. तर हे गुड मॉर्निंग का म्हणतो, गुड मॉर्निंगचा अर्थ काय, हे आपण आता दिवसभरात शिकणारच आहोत. आता ह्या स्टेजवरती दोन जनरेशनचे लोक आहेत. म्हणजे मी लहान आहे आणि सर मोठे आहे, बरोबर. आम्ही दोघंही एकाच ग्रुपमध्ये आहोत, एकाच स्टेजवरती आहोत. तर माझ्यात त्यांनी रिझल्ट सांगितला, बरोबर. पण माझ्याकडे बघून तुम्हाला काय वाटेल, मी फिट आहे, फाईन आहे, मला काही नव्हतं असं आहे का, किंवा मी यंग आहे म्हणून मला काही त्रास नाही असं आहे का. तर नाही. प्रत्येक जण जग जगतो, प्रत्येकाला काही ना काहीतरी त्रास होत असतो. तर तो त्रास मी पण जगत होते, मी पण, माझी पण लाईफ आहे. म्हणजे जरी आपण यंग आहोत असं नाही की बाबा आपण फिट असतो. प्रत्येक जण कशातून ना कशातून जात असतो. फक्त भाग एवढाच असतो की आपण त्याला ट्रीट कसं करतो. तर नमस्कार, मी पहिल्यांदा माझी ओळख करून देते. तर माझं नाव तन्वी विजयकांत पाटील. तर बाय बॅकग्राऊंड मी एक सिव्हिल इंजिनियर आहे, मी एक वर्किंग प्रोफेशनलसुद्धा आहे. त्याचबरोबर मी बाय पॅशन एक फिटनेस अँड वेलनेस कोच म्हणून काम करते. फिटनेस अँड वेलनेस कोच म्हणून काम करते का, तर माझी हेल्थ बिघडली म्हणून असं करते का, तर नाही. लहानपणापासून, म्हणजे लहानपणी माझी फॅमिली, स्वतःची फॅमिलीला जॉईन झाली आणि तेव्हापासून मी माझ्या फॅमिलीचं रुटीन बघत होते की बाबा सकाळी लवकर उठणं, एक व्यवस्थित, एक बॅलन्स, सकस संतुलित आहार फॉलो करणं, हे सर्व फॅमिली जे करायची. माझी फॅमिली जॉईन झाली होती त्याचं कारण म्हणजे काय, वजन कमी करण्यासाठी. माझ्या वडिलांचं वजन वाढलं होतं, त्याचसोबत माझ्या आईचं सुद्धा वजन वाढलं होतं. त्यासाठी माझी फॅमिली जॉईन झाली होती आणि माझ्या वडिलांचा जवळपास 14 किलोचा वेट लॉस आणि फॅट लॉस झाला आहे. त्याचबरोबर माझ्या आईचा सुद्धा 10 किलोचा फॅट लॉस झाला आहे. आईचा वेट लॉस झाला, वडिलांचा फॅट लॉस झाला. त्याचबरोबर आईची स्किनसुद्धा चांगली झाली. आईला पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम होता, तो सुद्धा कमी झाला. ह्या सर्व गोष्टी झाल्या. मग ज्या वेळेला आपण बघत असतो की बाबा आई वडील काहीतरी फॉलो करत आहेत, सेम मी सुद्धा त्यांच्यासोबत, म्हणजे काय म्हणतात की बाबा एखादा बी पेरलं आपण आणि त्या बीला व्यवस्थित आपण संगोपन करतोय, त्याला छान खत पाणी घालतोय, चांगल्या प्रकारचं खत घातल्यानंतर मोठं झालं तर झाड पण चांगलंच होणार. माझ्या बाबतीत सुद्धा सेम झालं. आई वडील ज्या रुटीन फॉलो करतात सेम मी फॉलो करायचे. रेग्युलर योगा करणं, व्यवस्थित आहार खाणं, जसं मी सांगितलं ते सुरू होतं. पण माझा प्रॉब्लेम असा होता की मला लहानपणापासून माझ्या वडिलांचे अनुवंशिकरित्या केस पांढरे होते, त्यामुळे माझे आणि माझ्या दीदीचे सुद्धा दोघांचे केस पांढरे होते. मग ज्या वेळेला मी रुटीन फॉलो करायला लागली त्यावेळेस चेंजेस दिसायला लागले. माझे केस जे होते तो मुळापासून काळे व्हायला सुरुवात झाली आणि केस पांढरे होते याचा हा मोठा भाग नाही, पण केस पांढरे आहेत त्याच्यामुळे एक न्यूनगंड तयार होतो, अंडर कॉन्फिडंट होतो. कारण शाळेमध्ये चिडवत असतात की बाबा तुझे केस पांढरे आहेत, मग केस पांढरे चिडवत होते म्हणून कलर केला, त्याच्यामुळे आणखीन केसांचं टेक्स्चर खराब झालं, रफ झाले. त्याच्यावरून आणखीन खराब की बाबा तुझे केस एकदम रफ आहेत, घोड्याच्या केसांसारखे, इथपर्यंत ऐकून घेतलं होतं. पण ज्या वेळेला माझे केस व्यवस्थित व्हायला लागले ते इतकं, म्हणजे आतून कॉन्फिडन्स डेव्हलप झालं की बाबा हां माझ्यात काहीतरी कमतरता नाही आहे, ती भरून निघते. आणि ही कमतरता जी होती, केस पांढरे होते, ते कळालं कधी, डॉक्टरांना दाखवून झालेलं. डॉक्टरांनी मेडिसिनसुद्धा दिली होती, काही फरक नव्हता. पण ज्या वेळेला मी प्रॉपर रुटीन फॉलो केलं, प्रॉपर काय म्हणतात की न्यूट्रिशन बॉडीमध्ये पाहिजे ते केलं, आतून माझी केसांची, म्हणजे काय म्हणतात, वाढ व्यवस्थित झाली. म्हणजे याला काय म्हणतात, न्यूट्रिशन डिफिशियन्सी, ती भरून निघाल्यावर माझी पूर्ण ओव्हरऑल डेव्हलपमेंट चांगली झाली. आणि जसं मी सांगितलं, कॉन्फिडन्स महत्त्वाचा असतो. तुमचा कॉन्फिडन्स, एक म्हणजे करिअर करायचं असेल तर कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा असतो आणि कॉन्फिडन्ससुद्धा गेन झाला. जी मुलगी 60% असायची, जी मुलगी एका ठिकाणी बसतसुद्धा नव्हती अभ्यासला, ती थ्रू आउट तिच्या कॉलेज असू दे, स्कूल असू दे, इंजिनिअरिंग असू दे, प्लस तिच्या जॉबमध्ये 90+ आहे. आणि त्याच्यामुळे मी स्वतःच्या फॅमिलीला खूप धन्यवाद मानते की माझं पूर्ण डेव्हलपमेंट आहे, जी ग्रोथ आहे. गेल्या 10 वर्षापासून मी या स्वतःच्या फॅमिलीला जोडली गेली आणि या 10 वर्षाच्या माझी जी ग्रोथ आहे आणि स्वतःच्या फॅमिलीची जी ग्रोथ आहे ती जवळनं बघितली. आणि एक सांगायला आणखीन एक आनंद वाटतो की मी जस्ट गेल्या महिन्यात शिफ्ट झाली आहे मुंबईला. एक नवीन सिटी आहे, नवीन एन्व्हायरमेंट आहे, पण आपले लोक शतायशीमधले सगळीकडे पसरले. म्हणजे शतायशी फॅमिली फक्त काय कोल्हापूरची मर्यादित आहे का, नाही. आपली फॅमिली जी आहे ती संपूर्ण पसरलेली आहे, इंडियामध्ये आहे, बाहेरसुद्धा आहे. मग ज्या वेळेला मी मुंबईला गेले, माझ्या फॅमिलीला काही टेन्शन नाही, कारण सॅटर्डे संडेला मी जाते आपल्या शतायशी फॅमिलीमध्ये. शतायशी फॅमिलीमध्ये गेले की दिवसभर तिकडे असते. म्हणजे परत जसं मी लोकांना आता इथं मदत करायची, म्हणजे माझं गॅप पडला होता 6 महिन्याचा, म्हणजे डिग्री टू कॉलेज. कॉलेजनंतर 6 महिने मला टाईम पिरियड होता जॉईनिंगसाठी. त्या पिरियडमध्ये मी अनेक लोकांना भेटले, अनेक लोकांना मदत केली. जशी माझी फॅमिली हेल्दी झाली तसं मी सुद्धा ठरवलं की बाबा माझी हेल्दी असू शकते तर माझ्या बाकीच्या लोकांना आपण का नाही मदत करायचं. सेम मी मदत करायचे, सेम आता मी मुंबईमध्ये सुद्धा स्टार्ट केले. आणि एक सांगायला आनंद होता की बाबा बाकीच्या लोकांना, आता माझ्यासोबत जे रूममेट्स आहेत
त्यांचा रात्रीचा प्रश्न असतो की बाबा सकाळी नाश्ता काय बनवायचा, रात्रीचं जेवण काय बनवायचं. माझं एकच आन्सर असतं, माझं सॉर्टेड आहे, मला काय टेन्शन नाही. का? सकाळी मी नाश्ता फिक्सच आहे माझा. गेली 10 वर्ष काय घेते, शेक घेते. चहा प्यायच्या टायमिंगला ऑफिसमध्ये सगळे मग घेऊन जात असतात, कॉफी मग, आणि मी नुसतं काय करते, कॉफी मग घेऊन जाते, येताना गरम पाणी घेऊन येते. सगळे विचारतात, कारण कॉफी ऑफिसचा चहा चांगला नाही आहे, कॉफी चांगली नाही एवढी. मग काय म्हणतात, तू कॉफी नाही पित? नाही, 10 वर्ष एकच चहा पिते मी. एनर्जी ड्रिंक आहे आमचं, तुम्ही पिणार का? प्रत्येकजण पितो. आणि सांगायला आनंद होतो की गेल्या महिनाभरात मी इतक्या लोकांना पाजलंय आपलं एनर्जी ड्रिंक, आणि प्रत्येकजण म्हणतं की खूप छान वाटते, दिवसभर डोकं दुखत नाही, छान वाटते. काय आहे खूप भारी आहे. आणि आज सुद्धा आपण काय काय आहे समजून घेणार आहोत, तर आपण स्टार्ट करूया. थँक्यू. अशी जबरदस्त अपॉर्च्युनिटी आज तुम्हाला बघायला मिळणार आहे. अशी जबरदस्त अपॉर्च्युनिटी पण तुम्ही ऐकणार आहात की ज्याच्यामध्ये बघा ते तन्वीसारखी लोकही आहेत, तन्वीसारख्या मुलीही आहेत, तरुण एकदम यंग डायनामिक. आणि माझ्यासारखे, मी स्वतःला काही म्हातारा म्हणत नाही कारण मी आहे वय 62. पैसा, मनी, कोण बोललं मनी, राईट? तर मनी आपण कसा मिळवू शकतो, आपली हेल्थ चांगली ठेवून, आपण लोकांना मदत करून आपण कसं हेल्दी हॅपी जगू शकतो हे समजून घेणार आहोत. त्याचबरोबर आपण मस्तपैकी दुपारी लंच करणार आहोत. लंचमध्ये आता इथं आपण काय सगळे हेल्दी म्हणतो, प्रकटपणे संगोपन करतो जे अनाथ मुलं आहेत त्यांचं. सगळ्यात फिट राहायला कोणाला आवडतो? एक स्पोर्ट्स पर्सनला ना, सगळे स्पोर्ट्स पर्सन खूप फिजिकली फिट राहायला आवडतात. तर असे जगभरातले 120 आपल्या कंपनीनं इव्हेंट्स ॲथलेट्सना स्पॉन्सर केले, 40 टीमना स्पॉन्सर केले, 18 इव्हेंट्स आपण आपली कंपनी स्पॉन्सर करते. रोनाल्डो ह्याला कोण ओळखत नाही, आता आहे इथं जगातला सगळ्यात बेस्ट सॉकर प्लेअर, फुटबॉल प्लेअर. त्याला त्यांच्यासाठी तब्येत पाहिजे असेल सगळ्यांना तर त्याला एकदा हायफाय करा, त्यांच्यासाठी जोरदार क्लॅपिंग करा, सगळेजण त्यांना हायफाय करा. हायफाय करण्यामध्ये एक वेगळीच गंमत असते मित्रांनो, हायफाय करण्यामध्ये एक वेगळीच गंमत असते. आपण बघा हळदीच्या काणीतल्या माणसाला हात लावलेला आपले हात त्याचे पिवळे होणार आहेत, कोळशातल्या काणीतल्या माणसाला हात लावलेला आपले हात काळे होणार आहेत. त्याचं एक हेल्दी माणसाला, एक वेल्दी माणसाच्या हाताला हात लावल्यावर आपण आणि हेल्दी हॅपी होणार आहोत. तर आता एक तुम्हाला बेस्ट अपॉर्च्युनिटी द्यायला मी. ग्रेट, वेलकम सर. सगळ्यांना 40+ वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे त्यांनी जे नॉलेज देणारे खूप बेस्ट असणार आहे. तर प्रत्येक जण आपण सगळ्यांना व्हायचंय. गरज असेल तिथं औषधाची आवश्यकता असेल तिथं सगळं उपचार करायचे. पॅथी कुठली का असे ना, आपल्याला आवश्यक असतं उपचार करायला काही हरकत नाही. पण शतायुषी फॅमिलीचं काय मत आहे, रूट कॉजवर काय काम होतंय काय, तुमच्या रोगाच्या मुळावर काय काम होतंय काय, आणि ते ॲव्हरेज होत नसतंय. इथं मी काही नंतर माझा हा पाठ झाल्यानंतर काही लोक एक्सपिरियन्स ऐकायला येणार आहेत आणि ते फार महत्त्वाचे आहे. माझं आता वर्ष होऊन गेलं, माझा पाय परत कधी दुखलेला नाही आहे. आणि माझ्याबरोबर माझी फॅमिली सुद्धा आपला सकसंतुलित आहार इंटेक करते. माझ्या मिस्टरांनी 3 महिन्यात 15 kgचा फॅट लॉस केला आहे. त्यांची एक बीपीची गोळी बंद झाली आणि त्यांचा सुद्धा स्पॉन्डिलिटीचा त्रास होता, तो सुद्धा त्यांचा सुजाताताईंच्या गायडन्सखाली योगा केल्यावर तोही पूर्णपणे बंद झाला आहे. माझ्या सासूबाईंनी सुद्धा आपला सकसंतुलित आहार घेतला, त्यांचाही 3 महिन्यात 13 kgचा फॅट लॉस आहे. त्यांना चालण्याचा 100 मीटरसुद्धा त्या चालू शकत नव्हत्या, पण आता जिनेसुद्धा व्यवस्थित ते चालतात, त्यांना धाप लागत नाही. एकदम बेस्ट रिझल्ट आहे. माझा 3 वर्षाचा मुलगा आहे, त्याला स्किनवर रॅश आणि सर्दी जास्त प्रमाणात असायची, पण जेव्हापासून तो डायनोशेक घेतो तेव्हापासून त्याचे स्किनचे रॅश पूर्ण बंद झाले, होत नाही आता परत. आणि सर्दी आता असते पण प्रमाण कमी झाले, त्याची रोगप्रतिकार शक्ती वाढल्या, त्यामुळं वरून त्याला अँटीबायोटिक घालायची गरज लागत नाही. सर्दी झाली तरी पण घरात जरासा उपाय केले की सर्दी त्याची पूर्ण कमी होते. थँक्यू शतायुषी फॅमिली, थँक्यू. म्हणजे माझ्या मुलग्याला कमी वयामध्ये सुरू झालेली थायरॉइडची गोळी, त्यामुळे त्याचे केस पूर्ण पांढरे झाले होते, त्याचं वजन पण थोडं वाढलं होतं, शरीराला सूज चढल्यासारखी झालेली. त्याला खूप वर्ष अगोदरच थायरॉइडची गोळी चालू करायला पाहिजे होती, खरं ते उशिरा समजलं. त्यामुळे जी गोळी चालू होईपर्यंत त्याच्या पोटाच्या तक्रारी
किंवा त्याच्यामध्ये होणारी चिडचिड, त्याला असे बरेचसेच त्रास होते. त्या त्रासामध्ये मला फक्त गोळी चालू करून काहीही त्याची उंची वाढत नव्हती किंवा काही होत नव्हतं. पण ज्यावेळी मला प्रिया भंडारी मॅडमांनी या आपल्या स्वतःची फॅमिलीची ओळख करून दिली, जी मॉर्निंग फ्यूलची लिंक आहे, त्या लिंकवर मी दररोज जॉईन होऊन सगळी माहिती मला मिळाली व गायडन्स मिळाला. त्यावेळी त्याचे केस आता काळे झालेत, उंची वाढली आणि पोटाच्या तक्रारी कमी झाल्यात, त्याची चिडचिड कमी झाली. त्याचबरोबर तो अगोदरपेक्षा खूप ऍक्टिव्ह असतो. तो सारखा आजारी पडत होता. त्याचा 1 वर्ष मी या फॅमिलीशी जॉईन आहे. तो 1 वर्ष झाला आजारी पडलेला नाही. औषध पण, थायरॉइडची गोळी पण त्याची कमी झाल्या. हे सगळं फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ती गोळी बंद करायची यासाठीच थांबलोय, नाही तर त्याची कोणतीही तक्रार आता नाही. सर्व तक्रारी त्याच्या पूर्णच कमी झाल्या. तो सकाळी आपल्या वर्कआउटच्या बॅचला असतो आणि मी स्वरूपची मम्मी म्हणून वर्कआउटच्या बॅचला सगळ्यांनाच म्हणजे सगळीच मला ओळखतात. म्हणजे मला ते खूप छान वाटतं सांगायला, का तर की माझा मुलगा आजारी आहे हे म्हणण्यापेक्षा तो आता खूप हेल्दी आहे हे म्हणायला मला खूप छान वाटतं. व तसंच त्याच्याबरोबर मीही माझ्या हेल्थसाठी खूप सारी माहिती घेतली. ती आपली यशताईची फॅमिलीच्या गायडन्समुळे मी माझंही 9 किलो फॅट लॉस केलं आहे 4 महिन्यामध्ये. ओके, थँक्यू. 9 किलो वजन कमी, मुलाचा रिझल्ट ऐकला. थायरॉइडमुळे तुमचं काय असतं, टोटल मेटाबॉलिझम हे झालं असतं, त्याच्यावरती ते काम व्यवस्थित केलं. गुड मॉर्निंग. मी माणगावची आहे. माझं नाव सुनीता शरद पाटील. मला हे लिंक विजय पाटील माझा भाऊ आहे. त्याने गेल्या आता 20-25 वर्ष त्यांनी करतच होते. त्यांनी सांगत होते सारखे माहेरी गेले की हे चालू कर तुझं वजन वाढालंय. यांनी काय सांगतात असं वाटायचं. ज्यावेळी मला गुडघ्याचा त्रास सुरू झाला, कमरेचा, पायाचा, त्यावेळी मला माझ्या आईकडे बघून मला वाटलं की हे दादा काय सांगतोय हे बरोबर आहे. मधी तर थोडं दिवसात माझं MC गेल्यावर मी सगळं बंद केलं. काकडी खायचं बंद केलं, गाजरं खायचं बंद केलं, भरपूर सगळं खायचं, रस प्यायचं बंद केलं. सगळं एक एक बंद करत खोकला खूप वाढला माझा. ज्यावेळी दादाकडे जाऊन हे घेतलं ॲप्रेस्टेन, त्यावेळी माझा खोकला पूर्ण बंद झाला. सगळं मला खायला मिळालं. सगळी फळं बंद केलं होतं मी खायची. आणि नंतर ना मध्ये थोडं दिवस असं तिकडं काय सांगतात म्हणून आणि बंद केलं. बंद केल्यावर मला पायाचा आणि त्रास सुरू झाला. त्यावेळी आणि मला दादाची आठवण आली आणि परत मी दादाकडनं हे सगळं चालू केलं. ज्यावेळी मला दादाने ते डॉक्टरांच्याकडनं ते औषध सगळं घेऊन दिलं, 1 महिन्यात माझ्या पायातलं ते वेदना कमी झाल्या. आज मी इथं बोलू शकते. आता आणि बंद करणार काय? हे आता बंद करणार. कुठंपर्यंत गेला? आता कायम स्वरूपी कायम घेणार ना. हां, हे न्यूट्रिशनची ताकद लक्षात येत आहे. जॉईंट सपोर्ट घेता का नाही? रोज 2 वेळा घ्यायचे जॉईंट सपोर्टच्या. हां, हॅलो सर, मी चांगलं राहून असं वाटत होतं की माझा पाय घेत होत्या, एवढं जड होत होतं माझं पाय. मला काही सुद्धा मला वाटायचं मला सुद्धा खरंच अटक येतो का काही. मग मला गणपती बाप्पाच्या मंदिरात मी गेले त्या दिवशी, तर सगळे मला भेटले, सर सगळे भेटले. यांनी सांगितलं असं औषध घ्या, तुमचं वजन कमी होतंय, मला येऊन भेटा. मग मी धनश्री मॅडमच्या घरी गेले, पूजा मॅडम, शेट्टी सर सगळ्यांनी भेटले. मग मला सगळे सांगितले तू औषध घे. मी आता 15 दिवस झालं औषध घेते. मी त्यांनी सांगितलं तसं सगळं पूर्ण करते. माझं 4 किलो वजन कमी झाले 15 दिवसात. धन्यवाद. एवढं केलं. मला वजन कमी करायचं आहे, माझी गोळी कमी करायची आहे, हेच मला पाहिजे आहे. माझ्या मुलाबाळात मी सुखी राहायला पाहिजे. त्यांना किती लोकांना प्रॉब्लेम असतो. फक्त 15 दिवसात 4 किलो वजन कमी झालं आणि 100 त्यांचं वागणं, चालणं, सगळं काय पाहिजे त्यांच्यासारखा पैसा, हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस जर आपल्याला पाहिजे असेल, हे ती उठा. त्याला काही कुणालाही नाही आहे. पण मध्ये मध्ये बोलू नका, कारण खूप भारी इतके क्लास प्रॉडक्ट आहे आणि हे सगळं सगळं फुकट खाता येतं. लक्ष देऊन ऐकला तर. ओके, तर किती लोक आज हॉलमध्ये पहिल्यांदा हा प्रोग्राम ऐकायला आले? त्याच्यावर तुमची एनर्जी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. 20% रोल हा योगाचा आहे, वर्कआउटचा आहे. अगर तुम्ही काय करता ते व्यायामाचा आहे. पण 80%कडे माझं लक्ष नव्हतं असं तुम्हाला वाटेल. पण मी नॅचरोपॅथिस्ट आहे. खानपान सगळं व्यवस्थित, बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित जरी असल्या तरी ज्या जमिनीतून येणार आहे तेच जर न्यूट्रिशियस नसेल तर पोटात आणि ताटात आणि पोटात जायचा प्रश्नच नाहीये. त्यामुळं मी एक प्रोग्रेसिव्ह फार्मर आहे. म्हणजे काय, आधुनिक शेती करत होते आणि या आधुनिक सगळ्यांनी चांगलं
आपण बेस्ट सगळेजण बेस्ट. सगळे क्लॅपिंग जागेवर बसून करा, क्लॅपिंग करा फक्त. याचे हात लाल क्लॅपिंग करा, सगळेजण करा. हात जेवढे लाल जास्त होतील तेवढं तुम्ही मला मालवणार आहात. मी अधोरेखित केलेलंच आहे आणि हेच करायचं आहे. आपली सरांची एक आठवण म्हणून त्यांची तुम्ही सिग्नेचर घेऊ शकता. आपली एक त्यांची कायमची आठवण आपल्या स्मारकात राहणार आहे.
जोरदार क्लॅपिंग करायचं, जोरदार क्लॅपिंग करायचं, जोरदार, एकदम जोरदार क्लॅपिंग. जेवढे तुमचे हात लाल तेवढे तुम्ही मालामाल असणार आहे, लक्षात ठेवा. जोरदार क्लॅपिंग चालू राहते सगळ्यांचं. चला बसा पटपट.